हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय ग्रेट बूस्टर चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 स्टँडर्डचा सायन्सचा चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन या चॅप्टरचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 मी अपलोड केलेला आहे व त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तो पार्ट 1 बघून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. तर बघा, आज आपण शिकणार आहोत नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर जे प्लांट्स असते त्यांचं क्लासिफिकेशन करायची का गरज पडली? अप टू नाव इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड. आतापर्यंत जे प्लांट्स असतात त्यांचे लाखो इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेले आहे, म्हणजे लाखो प्लांट्स आहेत. While studying the diversity in plants, they are classified for the sake of convenience on the basis of similarity and difference in their structure, their organs and their other characteristics. तर बघा आपण जेव्हा प्लांट्सचं डायव्हर्सिटी अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जे प्लांट्स आहे त्यांचं स्ट्रक्चर, वेगवेगळे जे प्लांट्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचे ऑर्गॅन्स आणि त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, तर वेगवेगळ्या प्लांट्सच्या या कॅरेक्टरिस्टिक्स, स्ट्रक्चर आणि ऑर्गॅनमध्ये काय समानता आहे, काय विभिन्नता आहे, हे आपल्याला अभ्यास करताना सोयीचं जावं. ठीक आहे, यासाठी जे प्लांट्स आहे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. बघा इथे, द सायंटिस्ट कॅरोलस लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. इनिशियली इट वॉज हिज मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वॉज यूज बाय ऑल. जे सायंटिस्ट आहे कॅरोलस लिनियस यांनी सगळ्यात पहिले सायंटिस्ट आहेत ज्यांनी प्लांटचं क्लासिफिकेशन केलं आणि नंतर यांचीच मेथड सर्वांनी वापरली. बघा, ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये दिलेलं आहे, टेक अ राऊंड थ्रू अ गार्डन ऑर इन युअर सराउंडिंग अँड लिस्ट द प्लांट्स दॅट यू सी. आपल्याला काय करायचं, गार्डनमध्ये किंवा आपल्या सराउंडिंगमध्ये एक राऊंड मारायचा. तिथे तुम्हाला कोणकोणते प्लांट्स दिसतात त्यांची लिस्ट करायची आहे. ड्रॉ देअर पिक्चर्स ॲज वेल, आणि त्यांची पिक्चरही आपल्याला चित्रसुद्धा काढायची आहे. ड्रॉ अ टेबल ॲज शोन बिलो अँड कम्प्लीट इट ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन यू गॅदर्ड, डिस्कस इट इन द क्लास. तर बघा, जेही काही आपण प्लांटची लिस्ट केली ना, तर त्या प्लांटचं नाव लिहायचं आणि त्याची जेही काही इन्फॉर्मेशन आहे इथं बॉक्समध्ये दिली आहे ते आपल्याला फिलअप करायचे. तर इथे एक प्लांट दिलेला आहे, नेम ऑफ द प्लांट्समध्ये आहे रोज. बघा, तर रोजबद्दल आपल्याला इथं माहिती फिलअप करायची आहे. तर रोजबद्दल सेकंड बॉक्स बघा तिथे दिलेला आहे, वेअर डज द प्लांट ऑकर ग्रो. हे जे रोज प्लांट आहे तो कुठं उगवतो, तर इथे आपण असं फिलअप करू शकतो की गार्डन्स, पार्क आणि फ्लावर पॉटमध्ये हे जे रोज आहे ते ग्रो करू शकते. नेक्स्ट बघा, नेचर ऑफ द स्टेम. रोज प्लांटचं स्टेम कसं असतं, तर वुडी असते, ग्रीनिश ब्राऊन कलरचं असते, हॅज थ्रॉन्स अँड इज रिलेटिव्हली थिन. म्हणजे त्याला काटे असतात, ते स्टेम वुडी असते आणि थोडंसं पतलं असते. बघा, नेक्स्ट हाईट कशी असते, तर हाईटमध्ये तुम्ही मीडियम लिहू शकता कारण की ते श्रब असते. नेक्स्ट ब्रांचेस काय लिहिणार, मल्टिपल ब्रांचेस असतात त्याला. लिव्जमध्ये काय लिहिणार तुम्ही, तर त्याचे जे लिव्ज असतात ते ग्रीन आणि ओव्हल शेप असं लिहू शकता. यामध्ये फ्लावरमध्ये लिहू शकता, व्हेरी फ्रॅग्नंट, अवेलेबल इन मेनी कलर्स लाईक रेड, पिंक, येलो. गॉट इट. नेक्स्ट आहे नेचर ऑफ द फ्रूट. बरं, तुम्ही विद्यार्थी मित्रांनो रोजचं फ्रूट बघितलं का? ठीक आहे, त्याचं जे फ्रूट्स असतं ना ते स्मॉल राऊंड असते आणि असं थोडं रेडिश कलरचं असते. ठीक आहे, असं लिहा तुम्ही, स्मॉल राऊंड. नेक्स्ट युजेस, कशासाठी यूज होते याचं, त्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता, यूज फॉर डेकोरेशन अँड मेकिंग परफ्युम्स. ठीक आहे, असं तुम्हाला बाकीचे जे प्लांट्स राहील त्यांना असं त्यांची माहिती ते फिलअप करायचे. नेक्स्ट बघूया, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. वी कॅन इझिली नोटीस द डिफरन्स इन द शेप्स अँड हाईट ऑफ द प्लांट्स इन अवर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूला जेही काही प्लांट्स असतात त्यांचं शेप, त्यांची हाईट आपण इझिली काय करू शकतो, डिफरन्स करू शकतो, त्यांना नोटीस करू शकतो. हे कशाचं प्लांट आहे हे सांगू शकतो, हे मँगोचं आहे, ठीक आहे, हे बनियान ट्री आहे. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन. आणि या ऑब्झर्वेशनवरून आपण प्लांटला क्लासिफाय करू शकतो. बघा, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन मँगो, अ बनियान अँड टॅमरिन ट्री. हे जे आहे ना, काय मँगो, बनियान, टॅमरिन ट्री यांच्यामध्ये काय समानता असते बरं, तर हे जे असतात ना, हे जे प्लांट्स आहे हे पेरेनियल ट्री आहे. पेरेनियल ट्री म्हणजे काय, भरपूर वर्षे जगतात. त्यांचं जे स्टेम असते ते वुडी असते, त्यांना टॅप रूट सिस्टम असते. तर मग याचा आन्सर लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता, वुडी स्टेम,
डीप टॅप रूट सिस्टम आणि पेरेनियल ट्रीज असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे ट्रीज. सम प्लांट ग्रो टॉल. काही जे झाडं असतात ते उंच वाढतात. देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग. जर काही जे झाडं असतात जे उंच वाढतात त्यांचं जे स्टेम असते, त्यांचं जे ट्रंक असते ते काय असते, हार्ड असते आणि स्ट्रॉंग असते. दे हॅव ब्रांचेस ॲट सम हाईट अबोव द ग्राउंड. आणि यांना ग्राउंडच्या काही हाईटवर नंतर म्हणजे लगेच ग्राउंडला त्यांना ब्रांचेस नाही येणार, तर काही हाईट झाल्यानंतर काही हाईटवर त्यांना काय येणार, फांद्या येणार. दे बिअर फ्लावर्स अँड फ्रूट फॉर मेनी इयर्स. त्यांना काही भरपूर वर्ष फ्लावर्स येतात, फ्रूट्स येतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्री. आणि मग असे जे प्लांट्स असतात की ज्यांचं स्टेम ट्रंक जे हार्ड असते, स्ट्रॉंग असते, जे उंच वाढतात, ज्यांना भरपूर वर्ष फ्लावर येतात, फ्रूट्स येतात, तशा प्लांट्सला ट्रीज म्हणतात. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरेनियल. ट्रीज जे असतात ते उंच असतात, मोठे असतात आणि पेरेनियल असतात. पेरेनियल म्हणजे काय, तर दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. तर ते खूप वर्ष काय जगतात. ठीक आहे. खूप वर्ष जगणाऱ्या प्लांट्सला काय म्हणतात, पेरेनियल म्हणतात. नेक्स्ट बघूया, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन हिबिस्कस, ओलिएंडर अँड लॅन्थना प्लांट्स. काय बरं, तर हे जे हिबिस्कस, ओलिएंडर अँड लॅन्थना प्लांट्स जे आहे ते श्रब्स आहे. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. काही जे प्लांट्स असतात ते जमिनीच्या एकदम जवळच ग्रो करतात. दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. आणि बघा इथे जे पिक्चर दिलेले आहे बघा, हे जे पिक्चर आहे ना इथे बघा, हे जे ब्रांचेस आहे हे जमिनीच्या अगदी जवळ ग्रो झालेले आहेत. तर जे श्रब्स जे असतात त्यांचे ब्रांचेस जे असतात ते एकदम ग्राउंड जवळच ग्रो करतात. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज. श्रब जे असतात ते ट्रीजपेक्षा छोटे असतात आणि हाईटने शॉर्ट असतात. बट दे हॅव थिक अँड हार्ड स्टेम. पण त्यांचं जे स्टेम असते ते थिक असते आणि हार्ड असते, कडक असते. ओलिएंडर, हिबिस्कस, लॅन्थना, कोरॅन्टी अँड रोज आर श्रब्स दॅट मे ग्रो अप टू 2 to 3 मीटर्स. मग हे जे हिबिस्कस आहे, लॅन्थना आहे, कोरॅन्टी, रोज हे श्रब्स आहे आणि जे 2 ते 3 मीटर हाईटपर्यंत वाढतात. गॉट इट, श्रब्स. ठीक आहे. परत सांगते बघा, हे जे श्रब्स असतात, काही जे प्लांट्स असतात ना, जसं ओलिएंडर, हिबिस्कस, लॅन्थना, कोरॅन्टी, रोज हे जे प्लांट्स आहे हे यांची जी हाईट आहे ते 2 ते 3 मीटरपर्यंत असते. यांचे जे ब्रांचेस असतात ते एकदम जमिनीच्या जवळच ग्रो करतात. ठीक आहे. यांचे जे स्टेम असते ते थिक असते आणि ते जे असतात ते ट्रीपेक्षा थोडं छोट्या हाईटमध्ये असते. नेक्स्ट बघूया, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द फेनुग्रीक अँड पेरिविंकल प्लांट्स. जे फेनुग्रीक आणि पेरिविंकल प्लांट्स आहे यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे, तर हे जे आहे ना ते हर्ब्स आहे. मग हर्ब्स काय आहे तर बघूया. हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर टॉल. हर्ब जे असतात 1 ते 1.5 मीटरपर्यंत वाढतात. द स्टेम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर्ड टू दोज ऑफ ट्रीज अँड बुशेस. पण हे जे हर्ब्स असते याचं जे स्टेम असते ते ॲज कम्पेअर्ड टू ट्रीज अँड श्रब फ्लेक्झिबल असतात आणि ग्रीन असते. म्हणजे बघा, आपण सांबार जेव्हा निवडतो ते इझिली आपण काय करू शकतो, त्याचं जे स्टेम असते ते इझिली आपण तोडू शकतो. ठीक आहे. तर मग हे जे याचं जे स्टेम असते हर्बचं ते इझिली काय होऊ शकते, ब्रेक होऊ शकते किंवा ते फ्लेक्झिबल असतात. हर्ब मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अप टू 2 years. हर्ब जे असतात ते काही वर्ष किंवा 1 वर्ष 2 वर्ष जगू शकतात. अकॉर्डिंग टू द साईज अँड हाईट ऑफ द स्टेम, प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 types: ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. तर स्टेमच्या साईजवरून आणि हाईटवरून प्लांटला 3 टाईपमध्ये क्लासिफाय केले गेले आहे: ट्रीज, श्रब आणि हर्ब्स. आता आपण शिकलेलो आहोत. नेक्स्ट बघा, कॅन यू टेलमध्ये हॅव यू सीन वाईन्स लाईक पंपकिन, द रेलरोड क्रीपर, कावली, वॉटरमेलन ऑर ग्रेप वाईन, हाऊ डू दे ग्रो. तुझं तुम्ही बघितले का पंपकिन, रेलरोड क्रीपर हे कसे वाढतात. तर हे जे बघा, त्याचा आन्सर लिहायचं असलं तर कसं लिहायचं, पंपकिन, द रेलरोड क्रीपर, कावली, वॉटरमेलन ग्रो बाय ट्रेलिंग थिन वीक स्टेम अलॉंग द ग्राउंड ऑर क्लाइम्बिंग सराउंडिंग स्ट्रक्चर. म्हणजे हे जे असतात ना, काही झाड जे असतात वाईन, एक तर ते जमिनीवर पसरून असे वाढतात किंवा काही जर त्यांना आधार मिळाला तर आधाराने ते वर चढतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वाईन. सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोविंग. काही जे वाईन्स असतात त्यांना ग्रो करण्यासाठी व्हर्टिकल सपोर्टची गरज असते, लाईक दॅट. ठीक आहे. हे बघा, इथे सपोर्ट आहे.
वाईल सम अदर्स स्प्रेड ऑन द ग्राउंड. पण काही जे वाईन्स असतात ते ग्राउंडवर असे पसरतात. हे बघा इथे पसरलेलं आहे. क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट्स हॅव अ एरियल रूट. मनी प्लांट हे जे क्लाइंबर्स आहे याला एरियल रूट्स असतात. एरियल रूट हे बघा इथे मनी प्लांट्स दिसत आहे. हे बघा हे जे आहे ना हे एरियल रूट्स आहे याचे. हॅव यू सीन द कुकुंबर टेंड्रिल्स दॅट लुक लाईक अ स्प्रिंग. कुकुंबरचं तुम्ही टेंड्रिल्स बघितलं का? ऑफ व्हॉट यूज कुड दे बी. टच द स्टेम ऑफ एनी वाईन्स व्हॉट डू यू फील. बघा हे जे टेंड्रिल बघा इथे हे टेंड्रिल आहे. ही टेंड्रिल आहे. टेंड्रिलचं यूज काय तर टेंड्रिल तर आता हे इथे जे काय हे आधार आहे या हे बघा हे काय आहे याला आधार मिळाला आहे. या आधाराने हे प्लांट्स काय करत आहे असं वर चढत आहे. ठीक आहे. तर हे जे टेंड्रिल्स असणार ना टेंड्रिल्स काय करते याला असं गुंडाळते. ठीक आहे. आणि त्यामुळे ते इझिली वर चढू शकते. What do you feel? The stem of creeper is very flexible, soft and green. It grows rapidly with the help of support. तर जे काही क्रीपर जे असतात त्यांचं स्टेम जे असते फ्लेक्झिबल असते, सॉफ्ट असते आणि ग्रीन असते आणि त्याला जर सपोर्ट मिळालं तर त्याची वाढ खूप रॅपिडली होते, फास्ट होते. नेक्स्ट बघूया कॅन यू टेलमध्ये फॉर हाऊ मेनी इयर्स डू क्रॉप्स लाईक बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश, मॅरीगोल्ड लिव्ह. तर हे जे क्रॉप आहे बाजरा, व्हीट, कॉर्न, रॅडिश, मॅरीगोल्ड हे किती वर्ष जगतात? तर लेस दॅन अ इयर म्हणजे एका वर्षापेक्षाही कमी हे जगतात. द लाईफ सायकल ऑफ मग याचा आन्सर कसं लिहायचं तुम्ही लेस दॅन अ इयर असं आन्सर लिहू शकता. द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक जवार, सनफ्लावर इज कम्प्लिटेड इन अ 1 year. दिस प्लांट्स आर कॉल्ड ॲन्युअल्स. तर जे लाईफ सायकल जे असते काही प्लांट जे आहे त्यांची लाईफ सायकल जसं जवार, सनफ्लावर हे एका वर्षामध्येच यांची लाईफ सायकल कंप्लीट होते. एका वर्षामध्ये यांची लाईफ सायकल कंप्लीट होत असल्यामुळे या प्लांट्सला ॲन्युअल्स म्हणतात. ठीक आहे. एका वर्षामध्ये यांची लाईफ सायकल कंप्लीट होते म्हणून यांना ॲन्युअल्स म्हणतात एक वर्षामध्ये. द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक द कॅरोट, बीटरूट इज ऑफ 2 years. पण काही जे प्लांट्स आहेत जसं कॅरोट, बीटरूट हे 2 वर्ष जगतात. त्यामुळे यांना बायनियल्स प्लांट्स म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट श्रब लाईक द हिबिस्कस अँड ओलियंडर अँड ट्रीज लाईक मँगो, गुलमोहर लिव्ह फॉर सेव्हरल इयर्स अँड द बिअर फ्लावर अँड फ्रूट दे आर कॉल्ड पेरेनियल्स. पण काही जे प्लांट्स आहेत जसं हिबिस्कस, ओलियंडर, ट्रीज, मँगो, गुलमोहर हे खूप वर्ष जगतात आणि यांना फुलं येतात, यांना फळं येतात. त्यामुळे खूप वर्ष जगल्यामुळे किंवा यांची लाईफ सायकल आहे ही खूप वर्ष असल्यामुळे यांना पेरेनियल्स म्हणतात. अकॉर्डिंग टू पिरियड ऑफ देअर लाईफ सायकल प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज ॲन्युअल, बायनियल अँड पेरेनियल. तर प्लांटची लाईफ सायकलचा पिरियड किती आहे त्यानुसार प्लांट्सला ॲन्युअल्स, बायनियल्स आणि पेरेनियल्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया टू विच पार्ट ऑफ द प्लांट्स आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट अट्रॅक्टेड. तर जे बटरफ्लाईज किंवा इन्सेक्ट आहे ते प्लांटच्या कोणत्या पार्टकडे अट्रॅक्ट होतात तर फ्लावरकडे होतात. प्लांट्स दॅट बिअर फ्लावर आर कॉल्ड फ्लावरिंग प्लांट्स वाईल द प्लांट्स दॅट नेवर बिअर फ्लावर्स आर कॉल्ड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. बघा ज्या प्लांट्सला फ्लावर येतात, फुलं येतात त्यांना फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात. तर असे प्लांट्स ज्यांना फ्लावर येत नाही त्यांना नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट, स्टेम, लिव्ज. आणि जे नॉन फ्लावरिंग प्लांट्स असतात त्यांना रूट, स्टेम, लिव्ज नसतात. ठीक आहे. बघा यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोडस्टूल अँड मशरूम. आधी आपण इथे डू यू नोमध्ये बघूया. द वर्ल्ड लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया. बघा जे जगामधले जे सगळ्यात मोठं फ्लावर जे आहे ते इंडोनेशियामध्ये मिळते. द डायमीटर ऑफ फ्लावर ऑफ द प्लांट रेफेल्शिया अर्नोल्डी इज अबाउट 1 meter. आणि हे जे सगळ्यात मोठं जे फ्लावर आहे रेफेल्शिया अर्नोल्डी याची जी डायमीटर आहे ते 1 meter आहे. द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लावर इज वन ऑफ द प्लांट कॉल वोल्फिया और डकवीट. आणि जे सर्वात छोटं जे फ्लावर आहे वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लावर ते कोणतं आहे वोल्फिया किंवा डकवीट म्हणतात त्याला. आणि त्याचं जे डायमीटर आहे ते 0.5 mm आहे. बघा इथे दिसत आहे आपल्याला हे रेफेल्शिया अर्नोल्डी आणि हे आहे वोल्फिया. ठीक आहे. बघा किती छोटं दिसत आहे ते.
हे बघा, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोडस्टूल अँड मशरूम. तर टोडस्टूल आणि मशरूम हे कोणत्या टाईपचे प्लांट्स आहे, तर ते फंगी आहे. नेक्स्ट, व्हॉट टाईप ऑफ प्लांट इज फिग. फिग हे कोणत्या टाईपचं प्लांट्स आहे, तर ते फ्लावरिंग प्लांट्स आहे. नेक्स्ट, डू फर्न्स, अल्गी, मनी प्लांट्स बिअर फ्लावर्स. फर्न्स, अल्गी, मनी प्लांट्सला फ्लावर्स येतात का, तर यामध्ये मनी प्लांट्सला फ्लावर येते, फर्न्स आणि अल्गीला येत नाही. ठीक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचं नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.